मार्क इंग्लिस. लेखक डॉक्टर संदीप श्रोत्री. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. शिखरावरून उतरणे मोठे आव्हान. शिखरावरून उतरणं शक्य नसेल तर मग तिथंपर्यंत चढायचंच कशाला? एव्हरेस्ट शिखराची ख्यातीच अशी आहे की सर्वात जास्त अपघात चढताना होण्यापेक्षा उतरतानाच झालेले आहेत. अगोदरच दमछाक झालेले गिर्यारोहक उतरताना फसतात. प्राणवायू संपतो, अंग गोठतं आणि संवेदना बधीर होतात. शेवटी मृत्यू हाच त्यातून सोडवणूक करतो. मार्कला हे सारं माहीत होतंच. तो थकला होता. त्याचे दोन्ही हात आणि पायांचे खुंट संपूर्ण बधीर झाले होते. कृत्रिम पायांचं सॉकेट त्या सुजलेल्या खुंटांवर बसत नव्हतं. तरीसुद्धा उरलं मनोधैर्य मार्कने गोळा केलं. पुन्हा सुखरूप घरी पोहोचायचं असेल तर उतरताना अगदी सावकाश, काळजीपूर्वक आणि न डगमगता एक एक पाऊल टाकलं पाहिजे हे त्याने ठरवलं आणि 15 मे 2006च्या दिवशी सकाळी 7:20 त्याने एव्हरेस्ट शिखराचा निरोप घेतला. प्रत्येक पावलाबरोबर त्याच्या खुंटांमधून येणारी वेदनेची कळ त्याच्या शिखर विजयाच्या आनंद भावनेपेक्षा जास्त होती आणि त्याची मनाची एकाग्रता भंग करू पाहत होती. सुरुवातीचे काही मीटर्स भुसभुशीत बर्फाच्या धारेकाठेने तो उतरला. वाटेमध्ये खालून वर येणारे बरेच गिर्यारोहक होते. अगदी कष्टाने धापा टाकत थांबत थांबत वर येत होते. ज्यांच्या शरीरात बोलण्यापुरती ऊर्जा होती ते मार्कचं अभिनंदन करत होते. काही जण खुणेनेच इंग्रजी व्ही ही विजयाची खूण दाखवत होते. परंतु बरेच जण काहीही बोलण्याच्या पलीकडे गेलेले होते. खरोखरच एव्हरेस्ट शिखर चढणं ही सोपी गोष्ट नाही आहे, पाय असणाऱ्यांना सुद्धा. शिखरापासून काही मीटर्स खाली तीव्र उताराची धार आहे. डायहेड्रल स्लोपिंग स्लॅब. या ठिकाणी मात्र मार्क अगदी अडखळत धडपडत चालत होता. अधूनमधून त्याचा तोल जायचा, तो भेलकंडायचा. त्यावेळी त्याला मुख्य आधार होता तो दोर्जीचा. तो त्याला वेळोवेळी धरायचा. धीराच्या शब्दांनी मार्कला समजवायचा. कधी कधी सुटे दोर मार्कच्या पायांमध्ये यायचे, दोर्जी ते दोर बाजूला करायचा. त्याच्या पाठोपाठ उडी येत होता. त्याने कमरेला लॅनियार्ड बांधलं होतं. कमरेचा दोर दुसऱ्या एका छोट्या दोराने मुख्य दोरामध्ये अडकवलेला असतो. त्यामुळे अर्थातच मार्कला अधिक सुरक्षितता वाटत होती. कधी कधी त्याला शिखर पादाक्रांत केल्याचे मनात विचार आले की स्वप्नात असल्यासारखंच वाटायचं. परंतु समोर दूर अंतरावर कॅम्प 4ची जागा दिसली की मात्र स्वप्नातून जागा झाल्यासारखा तो वास्तवामध्ये यायचा. कॅम्प 4पर्यंत पोहोचणं अजूनही अवघड वाटत होतं. त्या उतारावर मार्कला त्याच्या कृत्रिम पायांनी पुढं सरकणंच अशक्य वाटत होतं. एक वेळ वर चढणं परवडलं. इतकं ते उतरणं वेदनादायक होतं. परंतु दुसरा कोणताही पर्याय त्याच्यासमोर नव्हता. कृत्रिम पायांच्या वरच्या सॉकेटमध्ये त्याचे खुंट आता अडकत होते. समोरच्या कडांना थडकत होते. त्यामुळे जास्तच वेदना होऊ लागल्या होत्या. त्याचं प्रत्येक पाऊल हे त्याच्या जगण्याची शक्यता वाढवणारं होतं आणि हा एकच विचार त्याच्या त्या गुडघ्यांच्या वेदना विसरण्यासाठी किंवा सहन करण्यासाठी पुरेसा पडत होता. बघता बघता तो 3ऱ्या टप्प्यापाशी आला. आता तो 20 मीटर्सचा कातळ त्याला लटकवलेल्या शिड्यांवरून उतरणं हे मार्क समोरचं मोठं आव्हान होतं. दोरीच्या साह्याने शोल्डर रॅपलिंग करत त्या शिड्यांचा आधार घेत त्याने सफाईने खाली उतरून दाखवलं. तेव्हा दोर्जे आणि उडीसुद्धा थक्क झाले. परंतु काही मिनिटांमध्येच सर्वात अवघड असा दुसरा टप्पा समोर आला. तिथे मात्र खरी कसोटी होती. जुने पुराणे अनेक दोर लटकवलेले होते. शरीर संपूर्णपणे दोराला लटकवत, लोंबकळत, खिळे लावल्या पायांमध्ये त्या दोरांचं जंजाळ अडकणार नाही याची काळजी घेत मार्क खाली उतरला. एका टप्प्यावर तो संपूर्णपणे 3000 मीटर्स खोल उत्तरकड्यावर टांगला गेला होता. हळूहळू खाली आला आणि त्याने शिडी पकडली त्यावेळी बघणाऱ्यांच्या जीवात जीव आला.
त्याने त्याच्या डोळ्यांवरचा काळा गॉगल काढला. अतिनील किरण बर्फावरून परावर्तित होतात आणि त्याने डोळ्यांना इजा होते. तात्पुरतं किंवा कायमचं अंधत्व येण्याची शक्यता असते. त्यापासून बचाव होण्यासाठी बर्फाळ प्रदेशामध्ये गिर्यारोहक असा गॉगल घालतात. परंतु न्यूझीलंड हा देशच वर्षातील निम्मा काळ बर्फमय असतो. मार्कला त्याची सवय झाली होती. त्याचे डोळे बर्फाला सरावलेले होते. त्यामुळे त्याने गॉगल काढून आपली घसरगुंडी चालूच ठेवली. खाली उतरणारा प्रत्येक मीटर त्याला त्याच्या घराच्या जवळ सुरक्षित नेणार होता, हीच भावना त्याच्या मनामध्ये होती. दुसऱ्या टप्प्याच्या खाली अद्यापही काही गिर्यारोहक वर येण्याच्या प्रयत्नांमध्ये अडकून पडले होते. त्यांच्यासमोर मार्क एखाद्या सराईतासारखा दोरीला लटकत खाली आला. शेवटचे काही फूट तर तो तरंगतच खाली बसला. त्याच्यासमोर मशरूम रॉक होता, फक्त काही मिनिटांच्या अंतरावर. त्याच्या मनामध्ये आता सुरक्षितपणे घरी परतण्याची खात्री होऊ लागली होती. त्याला शिखर विजयाचा आनंदोत्सव घरी सर्व कुटुंबियांमध्ये करायचा होता. जर मी सुरक्षित खाली उतरलो तर, हे वाक्य आता शक्य तर राहणार नव्हतं, तर वास्तवामध्ये उतरणार होतं असं त्याला वाटू लागलं होतं. मशरूम रॉकपाशी त्याने पीक फ्युएलची एक बाटली रिती केली. आता त्याला 2च गोष्टी करायच्या होत्या. एक म्हणजे होणाऱ्या तीव्र वेदना जीवाच्या कराराने सहन करायच्या आणि दुसरी म्हणजे त्या वेदना सहन करण्यासाठी लागणारी ऊर्जा मेंदू आणि स्नायूंच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचती करायची होती. पीक फ्युएलचा एक एक घोट तेच कार्य करत होता. स्वतःला सावरत त्यानं त्या मशरूम रॉकच्या पायथ्यापर्यंतची घसरण पार केली आणि आता पहिला टप्पा समोर होता. दुसऱ्या टप्प्याच्या तुलनेत उतरायला सोपा परंतु थोडासा फसवा असा पहिला टप्पा तो दोरीला स्वतःला लटकवून घेत खांद्यांच्या साह्याने रॅपलिंग करत खाली उतरला. त्याने तळापाशी अक्षरशः लोळण घेतली. कॅम्प 4 समोर काही मीटर्सवर दिसत होता. एव्हरेस्टच्या उत्तर धारेवरच बर्फाळ उतारावरून दोरीला धरत खेकड्यासारख्या आडव्या चालीने तो खाली जात होता. निम्म शरीर पर्वत पृष्ठभागाला चिकटलं होतं. खाली तीव्र उतार होता. कासराभर वर आलेला सूर्य चांगलीच ऊब देत होता. उजव्या हाताला छोट्या गुहेबाहेर ग्रीन बूट व्यवस्थित दर्शन देत होता. परंतु त्याच्या आतील अडकलेल्या गिर्यारोहकांचं मात्र काही खरं दिसत नव्हतं. 2 शेर्पा त्या गुहेमध्ये घुसून तिच्यावर प्रथमोपचार करत होते, पण तेही निष्फळ ठरत होते. ॲडव्हान्स बेस कॅम्पवरून रसेल, मॅक्स आणि वाटेवरील शेर्पा यांची चर्चा मार्क त्याच्या रेडिओ दूरध्वनीवरून ऐकत होता. बराच वेळ त्या दुर्दैवी गिर्यारोहकाच्या सुटकेविषयी ते बोलत होते. अर्थातच मार्कला इच्छा असूनही काहीही करता येणं अशक्य होतं. मरणासन्न अवस्थेमध्ये तो गिर्यारोहक त्या गुहेत पडून होता. हातापायांना मोजे नव्हते, त्यामुळे ते काळे पडले होते. चेहऱ्यावर प्राणवायूच्या कमतरतेमुळे हिमदंशाचा जोरदार तडाखा बसला होता. बसल्या जागीच तो गोठून गेला होता. मार्कला स्वतःच्या जीवाशी खेळणाऱ्या त्या शूर परंतु दुर्दैवी जीवाचं वाईट वाटत होतं. पण इच्छा असूनही स्वतःच्या शारीरिक अपंगत्वामुळे मार्कला काहीही करता येत नव्हतं. धन्यवाद.